श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळेला असं होतं की काही व्यक्ती इतक्या साध्या भोळ्या असतात ना की त्यांना आपल्या आजूबाजूची लोक किंवा आपल्याला कुणी गोड बोलते समोर, परंतु आपल्याला त्या गोड बोलण्याचा पुढे त्रास होणार आहे, बऱ्याचदा अशा गोष्टी लक्षात येत नाहीत. काही व्यक्ती अशा इतक्या भोळ्या असतात की लगेच विश्वास ठेवतात दुसऱ्यांवर, किंवा काही व्यक्तींना ओळखताच येत नाहीत की नक्की समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलतो आहे ती आपल्या बाजूनेच आहे किंवा त्याच्या मनात काय आहे. बऱ्याच अशा आपण आयुष्य जगताना आपल्याला जे साधी माणसं असतात ना त्या लोकांना खूप त्रास या जगामध्ये भोगावा लागतो. जी लोक असं म्हणजे मनातून एक बोलतात, दुसऱ्याला एक बोलतात, तर ह्या लोकांचं म्हणजे तात्पुरतं त्यांना क्षणिक त्यांना बरं असतं त्यांचं, परंतु जे साधी भोळी लोक जे विश्वास ठेवतात एखाद्या व्यक्तींवर किंवा काय, तर कुणी म्हणजे आपल्याला गोड बोलून हां ठीक आहे तू हे एवढं काम कर, मी असं करतो तसं, म्हणजे आपल्याकडून घरातली वगैरे कामं करून घेतात. ओळखायला येत नाही काही जणांना की नाही हे आपला गैरफायदा घेतात. आणि आपण पण काही गोष्टी लक्षात येत नाहीत की बाबा हां ह्या आपला वेळ आपण इतरांना म्हणजे किती कोणाला किती वेळ द्यायचा हे पण आपल्याला कळलं पाहिजे खरं तर. कारण कसं होतं, आपल्या साध्या भोळेपणाचा बरेच म्हणजे असे लोक असतात की फायदा घेतात की नाही हे तू घरातलं हे काम कर, ते काम कर, असं म्हणजे गोड बोलून इतकं ते आपला वेळ घेतात की आपल्याला स्वतःसाठी काय करायचं असतं किंवा आयुष्यात आपल्याला काय करायचं ह्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला ते म्हणजे त्याच व्यक्तींच्या भोवती असं आपण गुरफटून घेतो की नाही आपलं स्वतःचं जे आयुष्य असतं ते काही आपण विसरूनच जातो. बऱ्याच वेळेला असे लोक ही म्हणजे कसं आपला साधेपणा बघून, आपल्या भोळेपणा बघून असं लोक खरंच आपल्याला म्हणजे राबवून घेतात. आणि हे असे साधे भोळे लोक असतात खरंच की त्यांना लवकर लक्षात येत नाही की बाबा हे लोक असं करतात. तर ह्या अशा गोष्टींपासून तुम्ही माणसं ओळखायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा खरं तर, की नाही हे व्यक्ती म्हणजे आपल्याला इतकं राबवून घेतो किंवा काय, असं म्हणजे किती लोकांना असं असतं की काय म्हणजे पुढच्याला फक्त नुसतं हां हे कामासाठी घरातल्या किंवा आपलं काही कुठलं काम असेल तर तेवढं होण्यापुरतं असे गोड बोलतात काही लोक. त्यामुळे त्या लोकांपासून आपल्याला खरं तर ओळखता आलं पाहिजे ना. आपण जास्त माणसं जे काही भरपूर गोड बोलतात त्या गोष्टींकडे असं दुर्लक्षच करायचं आणि आपण आपला वेळ आपल्यासाठी स्वतःसाठी खरं तर दिला पाहिजे. आणि दुसऱ्यांच्या भोवती कितीही काम केलं किंवा काही केलं तरी आपल्याला काही त्याचं काही नसतं. आपल्याला नुसते ते राबवून घेत असतात लोक. तर आपण आपलं काम आपल्याला जे पाहिजे ते आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ द्यायचा, अजिबात दुसऱ्या लोकांसाठी अजिबात म्हणजे वेळ दिला नाही पाहिजे. की कसं होतं, आणि काही शेजारी पण लोक असतात आपल्या आजूबाजूचे की जे खरं तर मनातून त्यांना आपलं बघवत नसतं किंवा आपलं काही एखादी आपण चांगल्या भावनेने एखादी गोष्ट घेतली वगैरे सांगितली तर त्यांना खरं तर आपण चांगल्या मनाने एवढं सांगतो, आपल्या मनात काही नसतं, पण ते पुढच्या व्यक्ती काही अशा असतात की त्यांना आपलं खरंच बघवत नाही, म्हणजे इतके ते जळत असतात. मग त्यामुळं आपल्या पाठीमागं कटकारस्थान करणं किंवा आपल्याबद्दल काहीतरी चुगल्या करणं, वाईट बोलणं, हे काही लोकांचं बऱ्याच वेळा चालू असतं. ह्या गोष्टींकडे आपण खरं तर दुर्लक्षच करायला पाहिजे म्हणजे अशा लोकांकडे. तर असं लोकांनी एक म्हणजे दुटप्पी वागणं असतं काही लोकांचं, की असं स्वतःच्या मनाप्रमाणे नाही, किंवा दुपारचे काही लोक बसलेले असतात चुगल्या करत असतात एकामेकांच्या, आणि आपण त्यांच्यामध्ये गेलो नाही किंवा काही नाही तर हां ही लय गर्विष्ठ आहे असं बोलणार. म्हणजे आपल्याला म्हणजे आपण आपल्या कामात जरी बिझी आपल्याला स्वतःला ठेवलं तर काही लोक असे असतात की आपल्याला म्हणजे आपण आपला वेळ उगाचच असंच वाया घालवायचा, असंच म्हणजे काही आपला उद्देश नाही असं त्यांना म्हणजे असं त्या लोकांना बऱ्याच असं वाटत असतं की आपण उगाच त्यांच्यामध्ये सामील व्हायचा, ते बोलतात तसेच बोलावं, दुसऱ्यांचं वाईट चिंतावं, हे असं बरेच लोकांची भावना असते खरं तर. पण तसं मनातसुद्धा कधी आणायचं नाही कोणाविषयी वाईट. आपण आपल्याच कामामध्ये आपल्याला स्वतःला आपल्या घरामध्ये आपली जे काही कामं असतात त्या कामामध्ये गुंतवून घ्यायचं, किंवा आपलं काही ध्येय असेल त्या गोष्टींकडे खरं लक्ष दिलं पाहिजे. आजकाल म्हणजे इतका म्हणजे खरं कोणावर विश्वास ठेवणं पण अवघड झालेलं आहे खरं तर.
आणि हे जे लोक खरी वागतात ना, खरे आणि साधे असतात ना, त्यांना ही अशी बरीच म्हणजे चॅप्टर्स लोक असतात ही खरं तर ओळखता येत नाहीत लवकर. त्यामुळं आपण साधेभोळेपणाने बोलतो त्यांच्याशी, आपल्या मनातलं बोलतो त्यांना किंवा काय करतो ते फक्त आपल्याला आपली म्हणजे चेष्टा करण्यासाठी, मनातून हसण्यासाठी, आपल्या घरात काय आहे आपले प्रॉब्लेम्स ऐकून घेतात आणि आपल्यावर हसण्यासाठी ते सगळं करत असतात. बरीच लोक असे असतात, क्वचित कमी असे लोक असतात की ज्यांना आपल्या काही मनापासून आपल्या जर बाबतीत काही टेन्शन असेल किंवा काय असेल तर आपल्याला समजून घेणारे काही क्वचितच लोक असतात. आणि हे काही समजून घेणारे बऱ्यापैकी किती 5 ते 10% असतील आणि बाकीचे जे आहेत ते जे लोक असेच असतात खरं तर, की आपलं वाईट व्हावं, आपलं काहीतरी आपण टेन्शनमध्ये असावं कायम सतत, असं बऱ्याच लोकांना वाटत असतं. त्यामुळे आपण इतरांच्या हातचा भावलं होऊन जगायचं नाही. आपण आपलं आयुष्य कसं जगायचं आहे आपण ठरवायचं. किती काही कोणी बोलू द्या, कोणाच्याच गोष्टींकडे आपण पूर्ण दुर्लक्ष केलं तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि ही लोक खूप मानसिक त्रास देत असतात आपल्याला, खरं पण ओळखायला येत नाहीत आपल्याला ही लोक अशी. या लोकांना आपण ओळखून घ्या, आजूबाजूला असतील तर. आपला वेळ अजिबात आपण इतर म्हणजे बडबड करण्यात, इतर नको इतक्या कोणाचं तरी वाईट बोलण्यात, कोणाला तरी निंदा करण्यात असा वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. खरं तर कोणी काही म्हणू द्या, ही घरातनं बाहेर नसते, हिला कोणाशी बोलू वाटत नाही किंवा ही फारच गर्विष्ठ वगैरे, कोणाच्या बोलण्याचा काहीच फरक पडू द्या. कारण आपण तसे नाही आहोत. पुन्हा आपल्या मनातसुद्धा येत नाही कधी कोणाचं वाईट व्हावं, कधी कोणाचं आपण वाईट चिंतत नाही किंवा आपण आपल्या स्वतःच्या कामामध्ये आपण गुरफटून असतो किंवा आपल्याला काय हवं त्या गोष्टींकडे आपण सदैव लक्ष दिलं पाहिजे. कारण आपली प्रगती ह्यामुळेच होत असते. ह्या अशा लोकांच्यात आपण राहू नये ना, आपली प्रगती कधीच होत नाही. त्यामुळं काही असू दे, आपलं कुठलंही काम असू दे, घरातलं काम असू दे, कोणतंही काम, कुठलंच काम कमी नसतं. आपण आपल्या कामामध्ये आपण स्वतःला खरं तर गुंतवून घेतलं पाहिजे. आणि आपलं ध्येय आपण कोणतेही म्हणजे कोणाचा 1 रुपया पण नाही घेतला पाहिजे, ना कोणाची उधारी केली पाहिजे, ना कोणाला असं म्हणजे कोणाचा 1 रुपया ठेवून आपण त्याचा कधी पण हाय घेऊ नये कुठल्याही व्यक्तीची, की बाबा आहे म्हणून. बरेच लोक काय कोणाचं पण आपल्या दारावर आलेलं देतो, एक 10 रुपये नंतर देतो, परवा देतो, उद्या देतो, असं करून विसरतात. बऱ्याच जणांचा असा अनुभव असतो, म्हणजे विसरतात. जाऊ द्या आता त्या व्यक्तीला काय माहिती, ते विसरून पण गेलं असेल, असं म्हणजे साधे लोक असतात त्याच्या लक्षात म्हणजे ते ठेवत नाहीत. पण होतं असं कधी कधी, काही लोकांच्या नाही लक्षात राहत, पण ती लोक फायदा घेतात. तर आपण 10-20 रुपये कोणाचं बुडवून आपल्याला काय फायदा होणार असतो. आपण दुसऱ्याचं बुडवलं तर आपलं खूप त्याच्यापेक्षा डबल टिबल जातं. त्यामुळं कधी कोणाची हाय घेऊ नये आणि कोणाचे पैसे, कोणाची उधारी असं कधीच ठेवू नये. आपण चांगला जो विचार करतो ते चांगलं लोकांना, आपण दुसरे जर असे वागत असतील तर त्या लोकांना उलट समजावून सांगायला पाहिजे की तुम्ही असं करू नका, की बाबा हे असं वागणं बरोबर नाही. आपण त्या लोकांना जर काही लोक असेच दुसऱ्याची निंदा करत असतील आणि आपल्या तोंडावर जर कुणीही असं करत असतील तर त्या व्यक्तीला आपण तिथल्या तिथंच बोलून शांत केलं पाहिजे की हे तुमचं वागणं बरोबर नाही आहे. ती व्यक्ती परत असं आपल्यासोबत कधीच म्हणजे बोलणार नाही किंवा काही नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्ती चुकला ना, त्या व्यक्तीची चूक लगेच तिथल्या तिथे दाखवली ना तर ती व्यक्ती परत ती चूक करण्याची, आपल्या नादी लागण्याची काहीच म्हणजे कधीच तो हिंमत करणार नाही असं कोणतीच. त्यामुळं आपण आपल्या ध्येयाने आपलं जीवन जगण्याचा आपला काय क्रायटेरिया आहे ना त्यानुसारच जगायचं. फक्त इतर कोणालाही त्रास न देता मानसिकदृष्ट्या आपण स्वतः सक्षम राहून आपण इतरांना काय मदत करू शकतो, इतरांची काय दुसऱ्याच्या दुःख वेदना कशा आपण कमी करू शकतो, या गोष्टींकडे खरं आपण लक्ष दिलं पाहिजे. माणुसकी हीच आहे खरं तर. पण बऱ्याच वेळेला असे म्हणजे इतके लोक आहेत ना आजकाल फसवणारे, की कोणावरती विश्वास ठेवणं पण अवघड झालेलं आहे खरं. चांगली व्यक्ती कुठली आणि असं आपल्याशी बोलते ती खरंच व्यक्ती ते आपल्याशी चांगली आहे का ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण स्वतः पहिल्यांदा कधीच कोणाचं वाईट चिंतू नका, कधी कोणाला वाईट बोलू नका. आपल्याला काही लोक कितीही निंदू दे, काहीही करू दे, काही फरक पडत नाही. आपण जर चांगलं असलो ना, कोणी काही किती नावं ठेवू दे, कोणी काही कितीही बोलू दे, आपण त्याचा आपल्यावर परिणाम करून घ्यायचं नाही कधी. आणि लोकांना असं वाटत असतं
की आपली मनस्थिती बिघडावी. आपण जरी चांगल्या मनस्थितीत असलो तरी आजूबाजूला गेल्यानंतर असं लोकांना आपली मनस्थिती बिघडावी, आपण टेन्शनमध्ये राहावं असं बऱ्याच वेळेला काही लोकांना वाटत असतं. पण आपण कधीच असं त्या लोकांना संधी द्यायची नाही. असं आपण कायम हसत खेळत राहायचं आणि इतरांचं वाईट चिंतायचं नाही, आपण कोणाचं वाईट करायचं नाही. आणि आपल्या बाबतीत जर कोणी वाईट बोललं किंवा काही बोललं, त्या व्यक्तीला तिथल्या तिथं शांत करणं, परत ती व्यक्ती असं बोललंच नाही पाहिजे, म्हणजे असं खडाडून बोललं पण पाहिजे. त्यामुळं आपल्या नादी परत म्हणजे असं कोणी बोललं नाही पाहिजे आपल्याला. कारण आपण काय करतो की आपण त्या व्यक्तीला म्हणजे बोलायचं तात्पुरतं, पण जास्त त्याला वेळ देऊन त्याच्याशी भांडत बसायचं नाही, दुर्लक्ष करायचं. थोडं समजावून सांगायचं आणि दुर्लक्ष करायचं या अशा व्यक्तींकडे. परत या लोकांशी बोलायला पण जायचं नाही. असे काही वागणूक आपण फरक केला आपल्या स्वतःच्या, तरच आपलं आयुष्य म्हणजे खरंच चांगलं होऊ शकतं. कारण भरपूर मनस्ताप होतो या अशा काही लोकांची, जे म्हणजे निंदा नालस्ती करतात आपल्या पाठीमागं वगैरे. या लोकांचा खरंच खूप त्रास होत असतो, परंतु हा त्रास आपण करून घ्यायचा नाही. आपण आपल्या मनाने आपलं आयुष्य छान जगायचं आणि चांगलंच राहायचं. आपल्या ज्या सान्निध्यात लोक येतात त्या लोकांना खरंच चांगलं शिकवायचं. कधी कोणाला असं वाईट कोणाबद्दल बोलायचं नाही. आणि कितीही काही कोणी चुकलं काय असेल तरी पण आपण त्याला त्याची चूक समजावून सांगितली तर ती व्यक्ती परत ती चूक करणार नाही असं होतं. त्यामुळं आपण समजावून पण सांगितलं पाहिजे अशा व्यक्तींना. काही लोक असं गोड बोलून आपलं दुःख ऐकून घेतात आणि दुसऱ्याला आपलं काही म्हणजे सांगत बसतात. अवघड आहे या लोकांचं खरंच. म्हणजे अशी लोकंसुद्धा म्हणजे भरपूर सुखी दिसतात, पण कधी ना कधीतरी याचा फटका त्यांना आयुष्यात नक्कीच बसणार असतो. आणि जे चांगलं प्रामाणिक राहतात त्या लोकांना खूप आयुष्यात कष्ट सोसावे लागतात, खूप मोठ्या संकटांना सामना करावा लागतो. खूप म्हणजे खूप त्यांचं म्हणजे पण अशा आपल्या आयुष्यात आलेल्या संकटांची आपण सामना करूनच आपण मजबूत बनत असतो. त्यामुळे कुठल्याही येणाऱ्या संकटाला किंवा कोणालाही असं न घाबरता, आणि जो आपण प्रामाणिक असतो ना त्याच्या पाठीमागं परमेश्वर असतोच कायम. त्यामुळे प्रामाणिकपणे राहायचं आणि कोणाला त्रास द्यायचा नाही, काय नाही, कोणाच्या वाटेला जायचं नाही. आपण आपली वाट आपण तयार करायची, कोणाच्याही दुसऱ्याच्या वाटेला जायचं नाही. आपण चांगलं आयुष्य जगायचं, छान राहायचं, मस्तपैकी ज्या गोष्टी आपल्याला वाटतात त्या करायच्या. आपल्याला फिरायला जायचं, आपल्या मनाला काय वाटतं त्या गोष्टी करायच्या. आणि अशा लोकांच्या नादी लागणं खरंच सोडून द्यायचं की जे लोक दुसऱ्याची निंदा करतात. ती लोक आपल्या तोंडावर दुसऱ्याची निंदा करतात, मग आपली पण पाठीमागे करत असतील. त्यामुळं अशा लोकांच्या नादी न लागता आपण आपलं आयुष्य छानपैकी जगायला शिकलं पाहिजे. तर आता काही गोष्टी माझ्या मनातल्या तुम्हाला काही बोलू वाटत होत्या, तर स्वयंपाक करत करत मी तुमच्याशी शेअर केला. काही आता गोष्टी काही वेळेस बऱ्याच वेळेला मला पण असं म्हणण्यात आलं की हे असलं काय करतेस, हे काय चॅनल असले कोण बघणार आहे किंवा काय होईल. पण मला असं वाटतं, जे मला वाटतं ना ते मला बोलायचं आहे फक्त. मी असं काही विशेष करून रेसिपी वगैरे दाखवायला हे चॅनल नाही, की मला जे योग्य वाटतं ना ते मला माझ्या मनातल्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. त्यामुळे मी हे चालू केलेलं आहे चॅनल. तर अगोदर बऱ्याच लोक हसले मला की हे काय असलं चॅनल चालणार आहे, हे काय दाखवतेस तू किंवा काय. काहीही असू दे, मला जे वाटतं ना ते माझ्या मनाच्या समाधानासाठी मी करते. मला ज्यात खुशी वाटते ते मी करते. मी इतर काय कोण बोलते त्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही. त्यामुळं मी जे मला वाटतं ते करत राहणार. मी कोणाचंही म्हणजे असं कोणी मला नावं ठेवली काय केली तरी मी त्याचा माझ्यावर इफेक्ट अजिबात होऊन देणार नाही. म्हणजे माझं मन सांगते की हां बाबा या गोष्टीमध्ये काही वाईट आहे का, किंवा काय मी कोणाला वाईट सांगते किंवा काय, असं तर नाही आहे ना. जे मला वाटतं बाबा हां ठीक आहे, मी जे करते किंवा कोणाला आवडेल माझं एखाद्या वेळेस म्हणजे माझं बोलणं कोणाला आवडेल, कोणाला नाही आवडेल ते नाही ऐकणार. ज्याला आवडेल त्याने ते मला नक्कीच प्रोत्साहन करतील. जे आवडत नाही ते लोक बघणार पण नाहीत. पण मी मला जे वाटतं ते गोष्टी का करणं सोडून देऊ. माझं पण महत्त्व आहे ना. मला जे वाटतं ते काय असे चांगले भारी रेसिपी किंवा काय दाखवलं, पण आपलं
मनातल्या गोष्टी पण अशा कुठं काहीतरी बोलता आल्या पाहिजेत. त्यामुळं बऱ्याच वेळेला असे अनुभव प्रत्येकालाच येत असतात आयुष्यामध्ये. तर ते अनुभव आपण दुसऱ्याशी शेअर केले पाहिजेत नक्कीच.